बऱ्याच गृहिणींची ही तक्रार असते की घरातली कामे ही संपतच नाहीत. दिवस संपतो पण कामे संपत नाही. तर मैत्रिणींनो, मला हे तुम्हाला सांगायचे आहे की घरातली कामे ही न संपणारीच असतात. फक्त कामं आणि वेळ यांचं छान प्रॉपर नियोजन केलं तर आजचं काम संपलं हे समाधान मिळू शकते. तर मी तुम्हाला आज हे सांगू इच्छित आहे की घरातली कामे आपण चुटकीसरशी संपवू शकतो. फक्त त्यासाठी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. जर एखादी स्त्री म्हणत असेल की कामे आवरतच नाहीत, तर कामे का आवरत नाहीत? एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला तर तो सॉल्व्ह होतो ना, नाही तर तोपर्यंत ही तक्रार चालूच राहील. तर घरातली कामे न आवरणे यासाठी काय काय प्रॉब्लेम असतात ते आपण बघूया. तर यामध्ये पहिला पॉईंट आहे, बऱ्याच स्त्रियांची ही तक्रार असते की सकाळी उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते. सकाळची कामे करण्यासाठी त्यांना एनर्जीच राहत नाही. तर अशा वेळेस मी सल्ला देईन की काही वेळेस ना शरीरामध्ये काही कमी पडत असते, जसे की हिमोग्लोबिन, रक्त कमी असणे. त्यावेळेस थकवा येणे, कमजोरी होणे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणूनच एकदा हेल्थ चेकअप म्हणजेच शरीराची तपासणी करणे गरजेचे आहे. आपले जे काही लेडीजचे प्रॉब्लेम असतात, जसं की अंगावरून जास्त जाणे, पिरियड्स वेळेवर नसणे, यामुळे सुद्धा थकवा जाणवू शकतो. बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला जाणवत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरकडे जात नाही. बरं, काही स्त्रिया तर यासाठी डॉक्टरकडे जात नाही की डॉक्टर टेस्ट करायला सांगतील आणि त्यामध्ये अजून काही निघाले तर, असा विचार करतात. यावर माझे तर म्हणणे आहे की तुम्ही जर वेळेत डॉक्टरकडे गेलात तर एखाद्या आजाराचे लवकर निदान होईल आणि मग लगेच ट्रीटमेंटही सुरू होईल. आणि कधी तर असंही होऊ शकतं की डॉक्टर फक्त तुमची कमजोरी बघून किंवा तुमचा थकवा बघून फक्त रक्तवाढीच्या गोळ्या देतील किंवा कॅल्शियम विटॅमिनच्या गोळ्या देतील. त्यामुळे जास्त विचार न करता एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे सकाळी लवकर न उठणे. आता सकाळी लवकर उठणे म्हणजे पहाटे 4-5ला उठणे असं नाही. जर घरातले आणि तुम्ही सोबतच उठत असाल तर सगळ्यांची सोबतच गडबड होणार, मग सुरू होते आपली चिडचिड. म्हणून समजा घरातले 7ला उठत असतील तर आपण 6ला उठले पाहिजे, किंवा घरातले 6ला उठत असतील तर आपण 5ला उठले पाहिजे. एकदा हे करून बघा, कारण सकाळची वेळ ना एकदम फ्रेश असते, मनाला आनंद देणारी असते, एकदम पीसफुल. आणि घरातल्या कामांचं म्हणाल तर घरातले सगळे झोपलेले असल्यामुळे आपली कामे ही पटापट आवरतात. 15 ते 20 मिनटं जर आपल्याला फ्रेश होण्यासाठी गेली तर सकाळची जी कामे असतात म्हणजे झाडलोट करणे किंवा जेवण बनवणे, ही कामे तर तासाभरात होऊन जातात. फक्त एक लक्षात ठेवा की सकाळच्या वेळेस भांड्यांचा आवाज होईल किंवा मोठा आवाज होईल अशी काही कामे करू नका. नाहीतर काय होईल, तुम्ही सकाळी लवकर उठलात कामे आवरण्यासाठी आणि तुमच्या आवाजाने जर घरातले उठले तर त्यांची चिडचिड सुरू होईल की सकाळी आवाज सुरू झाला. बघा, प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही सोल्युशन असतेच. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे, सकाळची लवकर कामे आटोपल्यामुळे स्वतःचा टाईम म्हणजे मी टाईमसुद्धा तुम्हाला मिळेल. यामधला तिसरा पॉईंट आहे मोबाईलमुळे होणारे डिस्ट्रॅक्शन. कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे, कुकरच तर लावायचा आहे, तो काय 10 मिनिटात होऊन जाईल, पोळ्या तर लगेच होऊन जातील. आपण असा विचार करत असतो, तोपर्यंत एक साऊंड ऐकायला येतो, असेच काहीतरी. मग आपली उत्सुकता वाढते की कोणाचा मेसेज आला असेल हे बघावं. आणि एकदा जर मोबाईल आपल्या हातात आला तर आपण गेलो कामातून. मग व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन, कोणाचे गुड मॉर्निंगचे मेसेज, कोणासोबतचं चॅटिंग चालू असतं, कोणी काय पाठवलं आहे हे आपण बघत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲप्सचे सुद्धा नोटिफिकेशन आलेले असते. मग आपली उत्सुकता अजून वाढते, बघू आज कोणी काय पोस्ट केले आहे, आज हिचा बड्डे आहे तर हिला किती लाईक्स आले, बघू हिला काय काय कमेंट्स आल्यात. किंवा यावेळेस एखाद्या मैत्रिणीचा कॉल आला की काय चालले आहे, काय करतेस. ती मैत्रीण तर फ्री आहे पण तुम्ही फ्री नाही ना,
तुमची कामे अजून आवरायची आहेत किंवा एखादी अशी मैत्रीण जी वाटी घेऊन काहीतरी मागायला तुमच्याकडे आली आहे आणि तासनतास बसली आहे गप्पा मारत, आजूबाजूच्या गोष्टी सांगत, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत. अशा मैत्रिणी सुरुवातच अशी करतात ना की तुला काही कळलं का, तुला काही माहीत आहे का. मग आपलीही उत्सुकता वाढते. मग यामध्ये खूप वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. कारण आपल्यालाही इंटरेस्ट असतो हे सगळं ऐकण्यामध्ये. हे सगळं टोटल टाईम वेस्टेड आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत बोलूच नका, की मोबाईल हातात घेऊच नका, असं नाही. मला माहीत आहे की आपण पूर्ण दिवसभर सतत काही ना काही काम करतच असतो. त्यामुळे स्वतःला एंटरटेन करण्याची म्हणजेच स्वतःची करमणूक करून घेण्याची खूप गरज आहे. आपल्याला पूर्ण हक्क आहे स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी. पण त्याचा एक टाईम तरी फिक्स करा. जसे की तुम्हाला जर एखाद्या मैत्रिणीचा कॉल आला तर तुम्ही तिला सांगू शकता की आता थोडी कामात आहे, फ्री झाल्यावर कॉल करते. हळूहळू तुमच्या मैत्रिणींच्या सुद्धा लक्षात येईल की तुम्ही कोणत्या वेळेला फ्री असता आणि तुम्ही कोणत्या वेळेला बिझी असता. ते तुम्हाला जर दुःखी राहायचे असेल तर हे जे चाललंय ते चालू द्या तसंच. पण तुम्हाला जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल, स्वतःचा मी टाईम हवा असेल ना, तर प्रत्येक गोष्टीचा टाईम फिक्स करायलाच पाहिजे. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे वस्तू जागेवर न ठेवणे. खूप वेळा यामुळेही कामांना लेट होतो की एखादी वस्तू सापडतच नाही. जसं की चष्मा हवा आहे पण तो मिळतच नाही आहे. बाहेर जायचं आहे पण स्कूटीची चावीच भेटत नाही आहे. कधी कधी तर मोबाईलसुद्धा मिळत नसतो. चष्मा आणि चावीचं तर सोडाच. मग मोबाईल सगळ्या घरात शोधत आहेत, किचनवर, फ्रीजवर, सोफ्यावर. मग लक्षात येते की मोबाईल तर पर्समध्येच ठेवला आहे, चावी पण पर्समध्येच आहे. मग तुम्ही ऑर्गनाईज का राहत नाही. वस्तू जिथल्या तिथे ठेवल्याने खूप वेळ वाचतो. मी पण अशीच होते आधी. सिरियसली. घरात लहान बाळ असल्यामुळे स्वतःला आणि घराला ऑर्गनाईज ठेवणं थोडं कठीण जातं. पण हल्ली मुलं मोठी होत आहेत तर मीही स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे. म्हणून मी सुद्धा आता ऑर्गनाईज असते. आणि ट्रस्ट मी याचा खरंच खूप फायदा होतो. तुम्ही पण ऑर्गनाईज राहायला सुरुवात करा आजपासूनच. उद्यापासून नाही. आणि घरातल्या लोकांनाही सांगा की ही वस्तू इथेच ठेवली पाहिजे. हळूहळू सगळ्यांना सवय होईल. यामुळे आयुष्य खूप सोपे वाटते आणि कामेही पटापट आवरतात. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे कामाचे नियोजन करून न ठेवणे. तुमची कामे यामुळे तर आवरत नाही ना की आता काय करायचं आहे तेच माहीत नाही. कोणती भाजी करू हा विचार करण्यामध्ये ना 1 तास सहज निघून जातो. अशी ही घरातली कामे ही न संपणारी असतात. यासाठी आदल्या रात्रीच सगळ्या गोष्टी लिहून ठेवणे म्हणजे टू डू लिस्ट, की उद्या काय करायचं आहे. त्यामध्ये पण कुठली 3 महत्त्वाची कामे आहेत त्याला टिक करून ठेवायचे आहेत. बघा, मुलांचा शाळेत जायचा टाईम फिक्स असतो, मिस्टरांचा ऑफिसला जायचा टाईम फिक्स असतो. मग आपण आपला टाईम टेबल फिक्स का करून ठेवू शकत नाही. यासाठी टाईम टेबल बनवा आणि ते फॉलो करा. यामधला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा पॉईंट, घरातली कामे न आवरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, टेन्शन घेणे. सकाळी नवऱ्यासोबत थोडं तुम्ही झाले किंवा मुले जरा मोठ्याने बोलली, ही काय आजकालची मुलं म्हणून एकाच जागी बसले, असं करू नका. हे बघा, छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घेतल्यामुळे त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसायला लागतो. वय कमी असताना सुद्धा एजड दिसायला लागतो. डोळ्याखालचा काळेपणा वाढतो. आपल्याला वाटत असतं आपण छान दिसावं, तरुण दिसावं, पण इकडे सगळं उलटच होत आहे. म्हणून पटापट कामे आवरून स्वतःला वेळ द्या. तुमचे याविषयीचे काय म्हणणे आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल, तर कमेंट नक्की करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.